श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सासूचा बंड. आई, बाबा, मला एक गोष्ट बोलायची आहे. तुम्ही पण शहरात राहायला चला ना. सकाळची वेळ होती. अंगणात झाडाच्या सावलीत बसून शांता आणि तिचे पती गजानन चहा पीत होते. गावातील शांत वातावरण, पक्ष्यांचा आवाज, वाऱ्यांची झुळूक, सगळं काही समाधान देणारं होतं. 2 दिवसापूर्वी त्यांचा मुलगा रोहित आणि सून प्रिया शहरातून आले होते. रोहितच्या या अचानक बोलण्याने दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. काय म्हणालास तू? गजाननने कप खाली ठेवत विचारलं. रोहित थोडा पुढे सरकत म्हणाला, बाबा, मी म्हणतोय आता तुम्ही दोघं आमच्यासोबत शहरात या. इथे एकटे कशाला राहता? शांता हसत म्हणाली, अरे, आम्हाला इथे काही त्रास नाही. आमचं सगळं आयुष्य इथे गेलं. आम्ही खुश आहोत. प्रिया लगेच मध्ये पडली, आवाजात गोडवा ओतत. आई, पण आम्हालाही तुमची काळजी वाटते ना. तुम्ही दोघे एकटे राहता, काही झालं तर? रोहितने लगेच भावनिक पत्ता टाकला. आई, तुम्ही माझ्यासाठी सगळं केलं. आता माझी वेळ आहे तुम्हाला सांभाळण्याची. शांताच्या चेहऱ्यावर थोडे मृदू भाव आले, पण मनात कुठेतरी अस्वस्थता होती. त्या घरात प्रत्येक गोष्टीला आठवणी चिकटलेल्या होत्या. अंगणातलं झाड, भिंतीवरचे फोटो, देवघर, सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग होतं. गजानन शांतपणे म्हणाले, रोहित, आम्हाला इथं सवय आहे. शहरात आम्हाला करमणार नाही. रोहित थोडा नाराज होत म्हणाला, म्हणजे काय बाबा? तुमचा मुलगा असताना तुम्ही एकटे राहणार? मला ते सहन होणार नाही. त्यांच्या आवाजात अचानक भावनिक ताण आला. प्रिया लगेच शांताला जवळ बसवत म्हणाली, आई, खरंच आम्ही तुम्हाला सुखात ठेवू. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त आराम करायचा. त्या रात्री शांता झोपलीच नाही. छताकडे पाहत ती विचार करत होती, आपण सगळं सोडून जावं का? हे घर, ही जमीन, सगळं. गजानन हळू आवाजात म्हणाले, शांता, मला वाटतं आपण जाऊ नये. आपलं सगळं इथंच आहे. शांता शांतपणे म्हणाली, मलाही तसंच वाटतं. पण रोहितचं काय? त्याला आपली काळजी वाटते. क्षणभर शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित पुन्हा विषय काढतो. आई, जर तुम्ही आमच्यासोबत नाही आलात ना, तर मला खूप वाईट वाटेल. मला वाटेल की तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही. शांता लगेच म्हणाली, असं नाही रे. पण मग चल ना आमच्यासोबत. रोहितने तिचं वाक्य पूर्ण होऊ दिलंच नाही. प्रिया हसत म्हणाली, आई, तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी सगळं आम्ही बघू. काही दिवसाच्या बोलण्यातून शेवटी शांता आणि गजानन मान्य करतात. रोहित म्हणतो, आता आपण शहरातच राहणार आहोत, तर आपण शहरात एक फ्लॅट घेऊया. म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित राहता येईल. आणि गावाकडचं घर आणि शेती विकूया. शांता व गजानन घर व शेती विकण्यास नकार देतात. तेव्हा रोहित इमोशनल ब्लॅकमेल करतो. शहरात भाड्याच्या घरात राहण्यासाठी त्रास होतो, म्हणून म्हटलं की आपला स्वतःचा फ्लॅट घ्यावा. मुलाचा चेहरा पाहून शांता आणि गजानन गावातील घर विकायचं ठरवतात. जमीनही विकली जाते. घर रिकामं करताना शांताच्या डोळ्यात पाणी आलं. ती भिंतींना हात लावत म्हणाली, या घराने खूप काही दिलं. आता आपण जातोय. गजाननने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आपण पुन्हा येऊ कधी ना कधी. पण त्यांच्या दोघांच्या मनात एकच प्रश्न होता, आपण योग्य निर्णय घेतोय का? शेजाऱ्यांचा निरोप घेऊन गाडी शहराकडे निघाली. गाव मागे पडत होतं. रोहित आणि प्रिया पुढे बसले होते, हसत गप्पा मारत. पण मागे बसलेले शांता आणि गजानन शांत होते. शांता खिडकीतून बाहेर पाहत होती. तिचं सगळं आयुष्य मागे राहिलं होतं. रोहित आणि प्रियाने
आधीच प्लॅन करून काही रक्कम भरून एक फ्लॅट घेतला होता. ते त्यांना तेथे घेऊन गेले. शहरात पोहोचल्यावर मोठा फ्लॅट पाहून दोघे थोडे आश्चर्यचकित झाले. प्रिया अभिमानाने म्हणाली, आई, आता हेच तुमचं घर आहे. रोहित म्हणाला, कसं वाटतंय? गजानन हसत म्हणाले, छान आहे. पण त्यांच्या आवाजात ती ऊब नव्हती. पहिले काही दिवस खूप छान गेले. प्रिया वेळेवर जेवण देत होती. रोहित सतत विचारपूस करत होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. शांता आनंदाने म्हणाली, आपण उगाचच काळजी करत होतो बहुतेक. गजाननही मान हलवत म्हणाले, हो, आपला मुलगा आहे, आपली काळजीच घेईल. 5व्या-6व्या दिवसापासून वातावरण थोडं बदलायला लागलं. प्रिया एकदा म्हणाली, आई, थोडी भाजी कापाल का? मला काम आहे. शांता लगेच उठली, हो करते ना. पण दुसऱ्या दिवशी, आई, भांडी धुवून ठेवाल का? तिसऱ्या दिवशी, आई, तुम्ही घरातच असता, थोडी साफसफाई बघा ना. गजानन शांतपणे सगळं पाहत होते. एक दिवस त्यांनी शांताला विचारलं, तुला काही वेगळं वाटतंय का? शांता थोडी थांबली आणि म्हणाली, थोडंसं, पण कदाचित आपलाच गैरसमज असेल. त्या रात्री शांता एकटी बसली होती. तिच्या मनात विचार चालू होते. सुरुवातीला इतकं प्रेम आणि आता हे बदल का? रोहित आणि प्रिया हसत गप्पा मारत होते. पण त्या हसण्यात काहीतरी कृत्रिम होतं. शांता हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, आपण खरंच योग्य केलं का? सगळं विकून इथे येऊन? काहीतरी चुकतंय, पण अजून सगळं स्पष्ट नाही. गोड बोलणं काही दिवसांचंच होतं आणि मग सुरू झाला खरा चेहरा. शहरात येऊन जवळपास 2 महिने झाले होते. सुरुवातीला काही दिवस जणू स्वप्नासारखे होते, पण आता त्या स्वप्नांचा रंग हळूहळू फिका होत होता. शांता सकाळी लवकर उठली. गावात असताना ती स्वतःच्या मनाने काम करायची, पण इथे आता प्रत्येक गोष्ट कोणाच्या तरी सांगण्यावर अवलंबून होती. ती स्वयंपाकघरात गेली तर प्रिया फोनवर कुणाशी तरी बोलत होती. आई, तुम्ही आलात का? चांगलं झालं. मी जरा व्यस्त आहे. तुम्ही नाश्ता करून घ्याल का? तिने सहजपणे सांगितलं. शांता थोडी हसली, हो करते. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. कामं वाढत गेली. नाश्ता बनवणं, भाजी कापणं, भांडी धुणं, घर साफ करणं. प्रिया मात्र बहुतेक वेळ फोनवर किंवा बाहेर असायची. गजानन हॉलमध्ये बसले होते. त्यांनी हळू आवाजात विचारलं, शांता, तू एवढं काम का करतेस? आपण इथे आरामासाठी आलो होतो ना? शांता हसत म्हणाली, असं काही नाही, थोडी मदत करतेय. पण तिच्या आवाजातला थकवा स्पष्ट होता. त्या दिवशी संध्याकाळी प्रिया म्हणाली, आई, तुम्ही गावाकडचं सगळं सोडलंय, आता शहरात राहायला शिकावं लागेल. शांता थोडी चकित झाली. म्हणजे? प्रिया हसली, पण त्या हसण्यात टोमणा होता. म्हणजे इथे सगळं माझ्या मनाप्रमाणे सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं. रोहित आता आधीसारखा बोलत नव्हता. पूर्वी तो विचारायचा, आई कशी आहेस? आता तो फक्त फोनमध्ये गुंतलेला असायचा. एक दिवस शांता म्हणाली, रोहित, थोडा वेळ आमच्यासोबत बस ना. तो चिडून म्हणाला, आई, मला खूप कामं आहे, प्लीज समजून घ्या ना. शांता शांत झाली. एका रात्री गजानन अचानक छातीत दुखत असल्याचं सांगतात. शांता, मला बरं वाटत नाही. शांता घाबरते. अरे देवा, रोहितला बोलावते. रोहित धावत येतो. काय झालं बाबा? गजानन वेदनेत म्हणतात. छातीत खूप दुखतंय. शांता घाबरून म्हणते, आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया. प्रिया अचानक म्हणते, आई, इथे हॉस्पिटल खूप महाग आहे. आधी घरीच थोडं बघूया ना. बाबांना ॲसिडिटी झाली असेल.
क्षणभर सगळं शांत होतं. शांताच्या डोळ्यात अश्रू आले. काय म्हणालीस तू? प्रिया थोडी चिडून. मी खरं बोलते. इथे छोट्या गोष्टीसाठीही हजारो रुपये जातात. शांता थरथरत म्हणाली. हे छोटे नाहीये, हे तुमचे बाबा आहेत. रोहित मध्ये पडतो. आई, प्रिया चुकीचं काही बोलत नाही. थोडं बघूया ना आधी. हे ऐकून शांता पूर्णपणे हादरते. त्या रात्री गजानन आधी घेतलेल्या गोळ्या खाऊन कसे तरी ठीक होतात. पण शांताच्या मनात काहीतरी तुटतं. ती स्वतःशीच म्हणते, ज्यांच्यासाठी सगळं सोडलं तोच आज आपल्याला कमी मोजतोय. दुसऱ्या दिवशी शांता आणि गजानन घराबाहेर पडतात. घरात राहणं आता त्यांना सहन होत नव्हतं. ते जवळच्या पार्कमध्ये जातात. शांत वातावरण, हिरवळ, लोक चालत होते. गजानन म्हणाले, इथे तरी मन शांत होतं. शांता मान हलवते. हो, घरापेक्षा इथं बरं वाटतं. तेवढ्यात एक सुसंस्कृत वृद्ध जोडपं त्यांच्या जवळ येतं. बसू का इथे? त्यांनी विचारलं. हो, बसा ना, गजानन म्हणाले. थोड्या वेळाने ते काका म्हणाले, तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता दिसतेय. सगळं ठीक आहे ना? शांता थोडी थांबते. मग तिचं मन भरून येतं. ती हळूहळू सगळं सांगायला लागते. गावचं घर, शेती विकणं, शहरात येणं, सुरुवातीचं प्रेम आणि आता होणारा बदल. काका शांतपणे ऐकून घेतात. मग ते म्हणतात, तुमच्यासोबत जे झालंय ते फक्त कौटुंबिक प्रश्न नाही. गजानन आश्चर्याने, म्हणजे? काका थोडं पुढे झुकून म्हणतात, हे फसवणुकीचं प्रकरण असू शकतं. शांता आणि गजानन एकमेकांकडे पाहतात. काका पुढे म्हणतात, तुम्हाला अजूनही तुमचे हक्क आहेत आणि तुम्ही गप्प बसायची गरज नाही. शांता आश्चर्याने म्हणते, पण आम्ही काय करू शकतो? काका हलकसं हसतात. ते आम्ही तुम्हाला सांगू, कारण आम्ही वकील आहोत. शांता आणि गजाननच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आशा दिसते. आता कथा पूर्णपणे वळणार आहे. सासू सासऱ्यांचं बंड सुरू होणार आहे. शांता म्हणते, आता मी माझ्या मुलाला व सुनेला धडा शिकवणारच. आई आजपर्यंत सहन करत होती, पण आता ती उभी राहणार होती. पार्कमध्ये झालेल्या त्या भेटीनंतर शांता आणि गजानन दोघेही शांत बसले होते. वाऱ्याची हलकी झुळूक येत होती, पण त्यांच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. त्या वृद्ध काकांनी सांगितलेली गोष्ट त्यांच्या मनात घुमत होती. हे फक्त कौटुंबिक प्रश्न नाही, हे फसवणुकीचं प्रकरण असू शकतं. गजानन हळू आवाजात म्हणाले, शांता, आपल्याला खरंच फसवलं गेलं का? शांता काही क्षण काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी ते अश्रू कमजोरीचे नव्हते, ते जागृतीचे होते. हो, ती हळूच म्हणाली, आपण फक्त विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला. वकील काकांचा सविस्तर सल्ला. ते वृद्ध काका आणि काकू त्यांच्या जवळच बसले होते. काका पुढे म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, तुम्ही अजूनही कमकुवत नाही आहात. गजानन थोडे गोंधळून, पण आम्ही काय करू शकतो? काका शांतपणे समजावत म्हणाले, एक, कायद्याची ताकद. जर कुणी आईवडिलांना भावनिक दबाव टाकून प्रॉपर्टी विकायला लावली आणि नंतर त्यांच्याशी वाईट वागणूक दिली तर ते कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. शांता लक्षपूर्वक ऐकत होती. 2, भीती सोडा. काका पुढे म्हणाले, सगळ्यात मोठी चूक काय असते माहिती आहे? आई वडील गप्प बसतात कारण त्यांना वाटतं हा आपलाच मुलगा आहे. शांता डोळे पुसत म्हणाली, आणि आपणही तसंच केलं. 3, आत्मसन्मान जागवा. काकू पहिल्यांदा बोलल्या, आई होणं म्हणजे सगळं सहन करणं नाही,
स्वतःचा सन्मान जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्या शब्दांनी शांता हादरली. शांताच्या डोळ्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य फिरून गेलं. रोहितला वाढवताना केलेले कष्ट, त्यांच्यासाठी केलेले त्याग आणि आजची परिस्थिती. ती हळूहळू उभी राहिली. आजपर्यंत मी आई म्हणून सहन केलं, पण आता मी स्वतःसाठी उभी राहणार. गजानन तिच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान होता. काका पुढे म्हणाले, न्याय मिळवण्यासाठी फक्त रागाने काही होत नाही, योजना हवी. त्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. 1. शांत पण ठाम राहा. संध्याकाळी घरी गेल्यावर भांडण करू नका, पण तुमचा आवाज स्पष्ट करा. 2. पुरावे लक्षात ठेवा. कधी काय बोललं, काय झालं, सगळं लक्षात ठेवा. गरज पडली तर ते उपयोगी येईल. 3. कायदेशीर इशारा द्या. सरळ सांगून टाका, जर वागणूक बदलली नाही तर आम्ही कारवाई करू. घरी परतताना शांता आधीसारखी नव्हती. तिच्या चालण्यात आत्मविश्वास होता. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, निर्धार होता. गजानन म्हणाले, शांता, तू खूप बदललेली दिसतेस. ती हलकसं हसली. मी बदलले नाही, मी स्वतःला ओळखलं. घरी आल्यावर प्रिया पुन्हा टोमणा मारते. वा, आज खूप उशीर झाला. पार्कमध्येच राहायचं होतं का? पूर्वी शांता शांत राहिली असती, पण आज ती थांबली नाही. ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, हो, कारण तिथे तरी आम्हाला माणसासारखं वागवलं जातं. सारखे टोमणे मारले जात नाहीत. परकी लोक असूनही प्रेमाने बोलतात. मी इथे घरी आल्यावर प्रिया थोडी चकित झाली. रोहित चिडून म्हणाला, आई, तू असं का बोलतेस? शांता त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, कारण आता मी सत्य बोलतेय. त्या रात्री घरात तणाव पसरला होता. प्रिया आणि रोहित एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते. आई बदलल्यासारखी वाटत आहे. कुणीतरी काहीतरी सांगितलंय तिला. दुसऱ्या बाजूला शांता खिडकीजवळ उभी होती. तिने स्वतःशीच पुटपुटलं, आता पुरे झालं. उद्या मी सगळं स्पष्ट करणार. आई शांत असते म्हणून कमकुवत नसते, आणि जेव्हा ती उभी राहते ना, तेव्हा अन्यायाचा शेवट ठरलेलाच असतो. त्या रात्री घरात एक विचित्र शांतता होती. कोणीही कुणाशी नीट बोलत नव्हतं. शांता मात्र खिडकीजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, फक्त निर्धार होता. गजानन तिच्या जवळ आले. शांता, उद्या काय करायचं ठरवलं आहेस? ती वळून त्यांच्याकडे पाहत म्हणाली, उद्या आपला हक्क मिळवायचा. त्यांना स्पष्ट सांगायचं, आता एक क्षणही थांबायचं नाही. सकाळ झाली. प्रिया नेहमीप्रमाणे किचनमध्ये उभी होती. आई, चहा करून द्या, ती ऑर्डर देत असल्यासारखं म्हणाली. पण आज शांता शांत उभी राहिली. काही क्षण काहीच उत्तर आलं नाही. प्रिया चिडून म्हणाली, आई, ऐकलं नाही का? शांता हळूच म्हणाली, आजपासून मी कुणाची नोकर नाही. प्रिया दचकली, काय म्हणालात तुम्ही? तेवढ्यात रोहित बाहेर आला. काय चाललं इथे? शांता त्याच्याकडे पाहत ठाम आवाजात म्हणाली, आज मी बोलणार आहे आणि तुम्ही दोघं ऐकणार आहात. गजानन शांतपणे सोफ्यावर बसले. शांता पुढे म्हणाली, आम्हाला इथे प्रेमाने आणलं, पण आता काय चाललंय ते आम्हाला दिसतंय. रोहित चिडून, आई, तू ओव्हरथिंक करतेस. शांता लगेच म्हणते, नाही, मी आता सगळं स्पष्ट पाहते. ती थेट म्हणाली, तुम्ही आम्हाला फसवलं आहे. आमची गावाकडची प्रॉपर्टी विकायला लावली आणि आता आम्हालाच ओझं समजताय. घरात पूर्ण शांतता पसरली. रोहित ओरडला, आई, तू असं कसं बोलू शकतेस? मी तुमच्यासाठी सगळं केलं. शांता जोरात म्हणाली, आमच्यासाठी की आमचं सगळं घेण्यासाठी? तिचा आवाज पूर्ण घरात घुमला. ती पुढे म्हणाली,
ज्यांच्यासाठी आम्ही आयुष्यभर कष्ट केले त्याच मुलाने आमची सगळी गावाकडची प्रॉपर्टी विकायला लावली, आम्हाला शहरात घेऊन आला आणि आता त्याला आम्ही ओझं वाटतोय. गजाननचे डोळे भरून आले. शांता थेट रोहित समोर उभी राहिली. आता लक्ष देऊन ऐक. जर अजून एकदा आमचा अपमान केलास अथवा आम्हाला असं वाटलं की तू आम्हाला ओझं समजत आहेस तर मी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाईन. कायदा सांगतो आईवडिलांना सांभाळणं ही मुलांची जबाबदारी आहे आणि जर ती निभावली नाही तर आम्हाला न्याय मिळू शकतो. प्रिया घाबरली. आई, तुम्ही काय बोलताय? शांता पुढे म्हणाली, आम्हाला सगळं माहीत आहे. कायदा काय आहे आणि आम्ही काय करू शकतो. आमचे काय हक्क आहेत. जर यापुढे आम्हाला त्रास झाला, आमची काळजी घेतली नाही तर पोलीस कंप्लेंट होईल. त्या रोहित आणि प्रियाला खूप घाबरवतात. रोहितचा आत्मविश्वास ढासळला. तो थोडा मागे सरला. आई, तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? शांता शांतपणे म्हणाली, ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की आता आम्ही गप्प बसणार नाही. प्रिया आता पूर्णपणे घाबरली होती. रोहित, काहीतरी कर. रोहितच्या चेहऱ्यावर अपराधीपणा दिसू लागला. तो हळू आवाजात म्हणाला, आई, बाबा, मला माफ करा. मी चूक केली. शांता काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, माफी मागणं सोपं असतं पण विश्वास परत मिळवणं कठीण असतं. शांता पुढे म्हणाली, आता आम्ही आमच्या अटींवर जगू. गजानन उभे राहिले. हो, आता आम्ही कुणावर अवलंबून नाही. शांता शांतपणे म्हणाली, आणि हो, जर पुन्हा असं वागलात ना तर यावेळी फक्त शब्द नाही, सरळ कायदेशीर कारवाई होईल. रोहित आणि प्रिया खाली मान घालून उभे होते. शांता आणि गजानन खिडकीजवळ उभे होते. सूर्य उगवत होता. नवीन सुरुवात. आईचं प्रेम अनंत असतं पण तिचा आत्मसन्मान त्याहून मोठा असतो. या कथेच्या माध्यमातून आपण एक साधा पण खोल संदेश देत आहोत. आईवडिलांचं प्रेम हे निस्वार्थी असतं पण त्याचा गैरफायदा घेणं हे नात्यांना तडा देणारं ठरतं. भावनांवर खेळून घेतलेले निर्णय काही वेळा आयुष्यभराची चूक ठरू शकतात. विश्वास ठेवणं गरजेचं आहे पण अंधविश्वास माणसाला असहाय्य बनवतो. वृद्ध आईवडिलांना ओझं समजणं ही केवळ चूक नाही तर आपल्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उभं करतं. आत्मसन्मान हा प्रत्येकासाठी तितकाच महत्त्वाचा असतो, मग तो कोणत्याही वयात असो. अन्याय सहन करणं म्हणजे त्याला वाढू देणं होय. त्यामुळे योग्य वेळी आवाज उठवणं गरजेचं आहे. आपले हक्क आणि कायद्याची माहिती असणं माणसाला मजबूत बनवतं. नाती ही पैशांपेक्षा मोठी असतात पण स्वार्थामुळे ती सहज तुटू शकतात. आई शांत असते म्हणून ती कमकुवत नसते. ती जेव्हा उभी राहते तेव्हा अन्यायाला थारा राहत नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.